एक लक्षात घ्या की मालेगावला न्यायालयीन कामासाठी मी आलेलोच आहे. अद्वै हिरे जे होते आमच्याबरोबर उपनेते, त्यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यासंदर्भातलं एक प्रकरण न्यायालयात नेलं. या कारखाना अद्याप उभा का राहिला नाही, शेतकऱ्यांकडून पैसे घेतले, त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झाली, वृत्तपत्रात बातम्या आल्या. तो विषय मी मांडला, त्याच्यावर विधानसभेत सुद्धा चर्चा झाली. आता इकडले जे पालकमंत्री आहेत त्यांना असं वाटतं त्यांचा अवमान झाला. यात अवमान करण्यासारखं काही नाही. मुळात हा संपूर्ण खटला अजूनही NCLT न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि त्याचाच आधार घेऊन मी वक्तव्य केलं होतं. पण तरी आता त्यांना वाटते अवमान झाला. आता अवमान झाला असेल मग तो कारखानाच उभा राहायला पाहिजे अशी आमची भूमिका होती. जे काय ज्यासाठी तुम्ही हे सगळं निर्माण केलं तो कारखाना निर्माण होणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, इतक्या लांब आम्हाला कारखाना यावं लागतं. त्यांचा उद्देश तोच असतो की वेळ जावा, एक एक दिवस प्रवास करावा. पण स्वतः अद्वै हिरेच ज्याने हे प्रकरण निर्माण केलं तेच त्यांच्या पक्षात गेले. म्हणजे ठीक आहे, डायरेक्ट नसतील पण भाजपमध्ये गेले. आता तो खटला ते लढतील. स्वतः जे भाजपमध्ये गेलेले आहेत सत्तेत, आता तो खटला त्याने लढावा सत्तेच्या माध्यमातून. आणि आम्ही ठरवलं की आम्ही या खटल्यातून बाहेर पडावं, अशी आमची भूमिका आहे. त्यांनी तो खटला लढावा, त्याने तो खटला उभा केला होता, आम्ही त्यांना मदत केली. आतापर्यंत अद्वै हिरे याने अनेकदा तो विषय मांडला, पण त्याच्यामुळे कोणाचा अवमान झाला नाही असं वाटतंय. पण आम्ही बोलल्यामुळे अवमान झाला. पण ठीक आहे, आता ज्याने हा मूळ प्रकरण आणलं होतं ते खटला लढतील. ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि सत्ताधारी पक्षामध्ये जे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी आहेत त्यांची भूमिका आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा. त्याच्यामुळे आमच्या शुभेच्छा आहेत अद्वै हिरे यांना, लढा. आज आपण असं काही विनंती करणार आहात कोर्टाला की आपला सहभाग मिळायचा नसावा? नाही, आम्ही कोर्टाला विनंती करू की आमचा थेट सहभाग याच्यामध्ये नव्हता. NCLT न्यायालयातल्या खटल्याच्या आधारे आम्ही ते वक्तव्य केलं. खटला ऑलरेडी सुरू आहे. ज्याने तो खटला दाखल केला ते आता सत्ताधारी पक्षामध्ये आहेत. सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की आम्ही कोर्टाला विनंती करू की मूळ जे फिर्यादी होते ते सत्ताधारी पक्षात गेले, त्याला खटला आता ते चालवतील. आम्ही कशाला आता मध्ये याच्यामध्ये आम्ही कोर्टाला विनंती करू. आज अंबादास दानवेंची सिक्युरिटी कमी केलेली आहे, आधी वायप्लस सिक्युरिटी कमी केल्याचं आहे. सिक्युरिटीचा फार सोर्स कोणी धरू नये. सिक्युरिटीचा या देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धोका आहे आणि संघाच्या लोकांना धोका आहे. त्याच्यामुळे त्यांना Z+, डबल Z+, कमांडोज, बरं का, NSG कमांडो किंवा शिंदेचे लोक जे फुटून घेऊन फोडून देतात त्यांना सिक्युरिटी. बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहेत. आमच्या आसपास याची कोणाची हिंमत नाही. मी या मताचा आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाव कोणी आम्ही करू नये. कारण सिक्युरिटीसुद्धा कोणाला मिळते मी मगाशी सांगितलं. या देशात सर्वाधिक धोका, खरं म्हणजे त्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी जाऊन एक चापटीसुद्धा मारणार नाही, काही नाही. निरर्थक लोक आहे सगळे ते. पण सुरक्षा घेऊन आम्ही कोणीतरी मोठे आहोत, बरं का. आमच्या जीवाला किती धोका आहे. आम्ही किती मोठं राष्ट्रकार्य करतो. राष्ट्रकार्य दिसते आमचं काय आहे ते पहा ना तुम्ही. सोडून द्यायचं. साहेब, राज्यसभेवरनं शिवसेनेतच 2 मतांतर बघायला आहेत. एकीकडे आपण म्हणतायत की पवार साहेब यांनी राज्यसभेवर जायला पाहिजे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की ज्या चतुर्वेदी आहेत विद्यमान खासदार, मला माहीत नाही याविषयी. मी
पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे. शरद पवार जर उभे राहिले तर काय, हा प्रश्न आहे ना, एवढंच, बाकी काही नाही. बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणं आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही, अजिबात घेणार नाही मी नाव. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे. पण आदित्य ठाकरेंचं सरळ म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुढे भविष्यामध्ये वेगळं अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे मग ज्या चतुर्वेदी आहेत आपल्या खासदार त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली. नाही, ते ठीक आहे ना, बरोबर आहे त्यांचं. ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे हे, त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. सर, भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरात कव्वाली महोत्सवाचं आयोजन केलं. करू द्या ना करू द्या की, काम काय आहे सरकारला, करू. हर्षवर्धन सपकाळ असं म्हणले की चंद्रपूरमध्ये उभाटामुळे आमचा महापौर होऊ शकतो. नाही, असं हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. तुमच्या आपापसातल्या गटबाजीमुळे तुम्ही महापौरपद गमावलं. आम्ही तुमच्याबरोबरच होतो आणि म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजवण्यासाठी एक बैठक उच्च पातळीवर झाली आणि त्यात त्यांना समज देण्यात आली. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला. सर, आपले नगरसेवक जे आहेत मधुर म्हात्रे हे श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यात काल दिसले. श्रीकांत शिंदे मुंबईतले नाही, मधुर म्हात्रे म्हणून नाही मला माहीत. आज जसं आपण कोर्टामध्ये हजर होणार आहे तसेच राहुल गांधी देखील भिवंडीमध्ये हजर होत आहेत. तुमची अवमानाचीच याचिका होती आणि ते अवमान प्रकरणीच आज. राहुल गांधी किंवा संजय राऊत वगैरे अशा लोकांनी काही विधानं केली काय लगेच सरकारचा किंवा सरकार पक्षाचा अवमान होतो, याचा आम्हाला अभिमान आहे. ते भिवंडीत आहेत, मी मालेगावात आहे. बोलिये. सर, दोन तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या नाशिकमध्ये आलेले होते. बांगलादेशचा त्यांनी मुद्दा घेतला, परंतु मुंबईमधले जवळपास 80% रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे बांगलादेशी माफिया किंवा मुंब्रा माफिया आहेत. याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं. हे तुम्हाला किती गंभीर वाटतं? आतापर्यंत भाजपा सरकारमधून 6 रेल्वे मंत्री झाले माझ्या माहितीप्रमाणे. राम नाईक रेल्वे मंत्री होते, नितीश कुमार रेल्वे मंत्री होते, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, आता अश्विनी वैष्णव आहेत, मधुसुद्धा इथं 2-4 लोक त्यांच्या पक्षाचे रेल्वे मंत्री झाले. मग या रेल्वे फलाटावरच्या बाहेरच्या बांगलादेशींना काढण्यासाठी या सरकारनं काय केलं? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे किमान 3 वेळा मुख्यमंत्री झाले, त्याच्यापेक्षा जास्त काळ ते गृहमंत्री झाले. मग राज्याच्या गृहमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी हे बांगलादेशी बाहेर काढण्यासाठी काय कार्यवाही केली हे समजून घेणं गरजेचं आहे ना. यायचं आणि नुसतं ठो बोंबलायचं आणि निघून जायचं, याला काय अर्थ आहे का? सरकार हातात कशा करता असतं? याच कामासाठी असेल ना. निवडणुका आल्या की बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण होतो. एरवी मग तुम्ही काय करता? मुंबईमध्ये आता महापौरांनी बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हातात घेतला आहे. ते त्यांचं काम नाही, ते गृह खात्याचं काम आहे. पण असे प्रश्न निर्माण करून मूळ प्रश्नावरचं लक्ष उडवायचं हे साधारण भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. आपण आता मालेगावमध्ये आहात, परंतु इथलेच उपमहापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली होती. त्याच्यावर बराच गदारोळ उडाला. आता सध्या ती प्रतिमा काढली आहे, परंतु पुन्हा एकदा मी तिथे लावणार टिपू सुलतान यांची प्रतिमा, अशी त्यांची भूमिका आहे. बघा, टिपू सुलतान यांच्याविषयी भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत केलेलं भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐकायला पाहिजे, देशाच्या राष्ट्रपतींनी. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये सध्याच्या महापौर भाजपचे अध्यक्ष जे आहेत मुंबईचे अमित साटम
यांनी मुंबईतले रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानाची नावं द्यावी यासाठी ठराव मंजूर केलेले आहेत. मीरा भाईंदर असेल, अकोला असेल, भाजपच्या सत्तेने केलेली कामं आहेत ती, की टिपू सुलतान एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि योद्धा होता असे ठराव आहेत बरं का. आणि अचानक त्यांना ही भूमिका जी त्याने घेतली अचानक, म्हणजे त्यांना काय अशी उपरती झाली. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा काल टिपू सुलतानविषयी एक वक्तव्य केलं. भारतीय जनता पक्षाला फक्त हिंदू आणि मुसलमान ही भांडणं लावण्यासाठी कोणतेही कारण चालतं. टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढला. टिपू सुलतान हा इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्याने मृत्यूला कवटाळला, हे सत्य आहे. पण त्याच्या जीवनात त्याने केलेल्या काही चुका आहेत, त्याच्यावर जे आक्षेप आहेत, धर्मांतराचा असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्याला कोणी पाठिंबा देणार नाही. पण त्याला पाठिंबा भाजपनं दिलेला आहे, टिपू सुलतानला. पण आता राजकारण करायचं आहे म्हणून ते टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत आहेत. आपल्या पक्षाची काय भूमिका राहणार? आमच्या पक्षाची काहीच भूमिका नाही. सर, सिन्नरला एका 17 वर्षीय मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे. तिची आईने संग्राम जगताप जे आमदार आहेत त्यांची भेट घेतली. आता जो एक नवीन प्रकार घडला होता त्या अनुसार जे पोलीस त्यांना साथ देत नाही असं त्या आरोप आहे. म्हणजे मुलींची जी काय म्हणते बेपत्ता होण्याचे प्रकार राज्यात वाढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मुलींचा बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी थोडंसं फोडाफोडीच्या राजकारणात गुंतून पडण्यापेक्षा आपल्या राज्यातील लेकी सुनांचं संरक्षण कसं करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. चला, थँक्यू.